नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती तयारी करणाऱ्या महिलांसाठी बेस्ट अकॅडमी, व्यवस्थितरित्या गायडन्स मिळणारी अकॅडमी पुण्यातील कशा पद्धतीने शोधावी। सर्वात प्रथम जर तुमची उंची म्हणतोय तुमचं वय 22 वर्ष आहे, उंची 155 सेंटीमीटर कमी असेल, याच्यापेक्षा कमी असेल, 22 वर्ष वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असेल, त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ सुद्धा बघू नका, कारण तुमची उंची वाढणार नाही। 155 सेंटीमीटर असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा। जर वय तुमचं 18 वर्ष किंवा 18 पेक्षा थोडस 19 वर्ष काहीतरी असेल किंवा 22 वर्षापेक्षा कमी असेल, तुमचं उंची जर बघितलं 152, 53, 54 असे जर असेल, नक्कीच तुमची 1 वर्षामध्ये नक्की उंची वाढते। आई वडील जर ठेंगू असतील तर उंची वाढेल का नाही याबद्दल सुद्धा शंका असते मित्रांनो, लक्षात ठेवा। आणि विशेष करून जे लोक पालक वर्ग व्हिडिओ बघत असतील, पुण्यातली अकॅडमी म्हटल्यानंतर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघत असाल, तर आपला विद्यार्थी, तुम्ही नागपूरला राहत असाल, संभाजीनगरला राहत असाल, वाशिमला, बुलढाण्याला, कुठूनही व्हिडिओ बघत असाल, आपला मुलगा, आपला पाल्य आपल्यापासून जवळ ठेवा, जास्तीत जास्त लांब टाकू नका। जर शक्यच असेल, संपूर्णपणे त्याच्यावर सुद्धा विश्वास असेल, व्यवस्थितरित्या तयारी करून घ्यायची असेल, माझ्याकडे पाठवला तरी काही हरकत नाही किंवा इतर अकॅडमीलाही पाठवला तर काही हरकत नाही, पण प्रॉपर त्या विद्यार्थ्यांना पिळवणूक न होता सक्सेस मिळालं पाहिजे। आता लक्षात घ्या, महिला पोलीस भरती करत असताना मॅटर होतो तो याचा। आता तयारी करत असताना महिलांसाठी 800 मीटर ग्राउंड लक्षात घ्या, काय 800 मीटर ग्राउंड 2 मिनिट 50 सेकंदामध्ये पूर्ण करावं लागतं। त्यानंतर गोळा हा 4 केजीचा असतो, गोळा हा 4 केजीचा असतो आणि तो गोळा फेकायचा असतो 6 मीटर। गोळा किती फेकायचा असतो? 6 मीटर। 100 मीटर हे लक्षात ठेवा, 100 मीटर हे 14 सेकंदामध्ये पूर्ण करायचं असतं, तेव्हा याला 20 गुण, याला 15 गुण, याला 15 गुण, हे झालं मित्रांनो 50 गुणाचं एकदम परफेक्ट ग्राउंड, लक्षात ठेवा। पालक बघत असतील तर नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका। हे झालं ग्राउंडच्या बाबतीत। आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे लक्षात घ्या, विषयाच्या बाबतीत अंकगणित हा एक विषय असतो, अंकगणित। त्यानंतरचा विषय असतो बुद्धिमत्ता, त्यानंतरचा विषय काय असतो? बुद्धिमत्ता। त्यानंतरचा तिसरा विषय असतो सामान्य ज्ञान आणि चौथा विषय असतो मित्रांनो 4 नंबरचा मराठी व्याकरण। मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण याची जबरदस्त तयारी केल्याशिवाय, आणि विशेष म्हणजे मी मेरिट सुद्धा सांगणार आहे, याच्यामध्ये महिलांना 40 पर्यंत पोहोचायचे आणि लेखीमध्ये 80 पर्यंत तरी लेखी असली पाहिजे, एवढं मेरिट लागतं। आता आमची चिंकी, पिंकी, सोन्या, बाब्या, बोबे काय असेल ते, त्याचं नाव असेल ते, सर्वात महत्वाचं तयारी, तुम्ही नवीन असाल तर साधारणपणे 1 वर्ष तरी लागतं तयारी करायला। किती? 1 वर्ष। न्यू कमर्स असेल, 1 वर्ष प्रॉपर गायडन्स मिळालं तरच पोलीस होणार, लक्षात ठेवा। आता तो काळ गेला, 6 महिने तयारी केलं, 2 महिन्यात पास झालं, उंची 1 महिन्यात वाढवली, तो काळ गेलेला आहे। कॉम्पिटिशनचा, स्पर्धेचा काळ आहे। या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर हे तुमचं ग्राउंड, ही तुमची लेखी परीक्षा। आता तुम्ही कोणती अकॅडमी जॉईन करताय तुम्हाला तुमचं ठरवायचंय, पण शक्यतो महिलांनी आपल्या आईवडिलापासून 20, 25, 30, 35 किलोमीटरच्या अंतरावरच राहावे, जास्तीत जास्त लांब राहू नये। गरज पण नाही सध्या, तुम्ही जर जिथे आहात तिथून एक जवळपास अकॅडमी जॉईन करू शकता। माझी सुद्धा अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो, भोसरी पुणे या ठिकाणी। कुठे आहे? नीट ऐका बरं का, बरेच म्हणजे गोंधळून फोन येतात आणि त्यांना काय करायचं असतं, सर फीस किती आहे? अरे बाबा, आतापर्यंत पुण्यामधली कुठलीच अकॅडमी 30,000पेक्षा फीस कमी घेत नाही। 30, त्याच्यापेक्षा 5-6 हजारांनी माझी कमी फीस आहे बरं का। फक्त ग्राउंड आणि क्लासची फीस म्हणतोय,
ग्राउंड आणि क्लासची. साधारण राहण्यासाठी 5,000 रुपये एका व्यक्तीला शहरामध्ये कुठल्याही राहण्यासाठी खर्च येतो. कुठल्याही शहरामध्ये राहण्यासाठी 5,000 रुपये खर्च येतो. कुठल्याही राहा तुम्ही, साधारण कमीत कमी म्हणजे स्पेसिफिक गरजा जर बघितल्या 12-25-60,000 म्हणजे एका वर्षाची फीस आपल्या राहण्या खाण्यासाठी असतात. आणि क्लासची 20 ते 30 दरम्यान काहीतरी रक्कम असते. त्यामुळे तेवढी तयारी असेल तरच कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधावा. यापेक्षा जे लोक कमी घेतात किंवा कमी घेणारे असतात ते फेक असतात. थोडक्यात मी असं सरळ सांगेल, रियालिटीवर बोलणारा, प्रामाणिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारा, आतापर्यंत जे सबस्क्रायबर आहेत त्यांना प्रामाणिक माहिती पुरवणारा आपलं एकमेव महाराष्ट्राचं चॅनल आहे. जे रिअल आहे ते नसता घरी बसून सेल्फ स्टडी करा, व्यवस्थितरित्या तयारी करून घेतील. तयारी केला तरी काय हरकत नाही. आपल्याला आई वडील 1 लाख रुपये खर्च करतायत वर्षाकाठी, म्हणजे आपल्याला चांगली तयारी करावीच लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण खाणं पिणं राहणं, अकॅडमीची फीस, अकॅडमी पुस्तक आले, कपडे आले, लत्ते आले, शॉपिंग आले, या सर्व गोष्टी जर म्हटलं साधारण एका विद्यार्थ्यावर 1 लाख रुपये खर्च होत असतो. बाल्य कशा पद्धतीने खर्च करतात, खर्च वाढत जातो, कमी होत नाही. त्यामुळे अकॅडमी निवडत असताना तुम्हाला चांगली माहिती देणार, व्यवस्थितरित्या तयारी करत असताल तर येत्या काळामध्ये तुम्हाला बेस्ट रिझल्ट येणार आहे, लक्षात ठेवा. माझ्याकडे पहिलं 2-3 दिवस लेक्चर सुद्धा करून फीस भरू शकता. मी कुठल्याही अकॅडमीमध्ये गेलात ना, सर्वात प्रथम काय म्हणतात, फीस भरायची, दुसऱ्या दिवशी क्लासला यायचं, क्लासमध्ये काहीतरी वेगळं दिसतं, फीस भरल्यानंतर विद्यार्थ्याला फीस वापस भेटत नाही, अशा बऱ्याच गोष्टी घडून येतात. मी काय करतो, 2-3 दिवस बसा, बघा, योग्य वाटलं तर ठीक आहे, तरच फीस भरा, नसेल तर तुम्हाला मार्ग मोकळे आहेत. मला इंस्टाग्रामवर व्हायरल होऊन लोकांना गर्दी करायची नाही. विद्यार्थ्यांना एक प्रॉपर गायडन्स मिळावे ही गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये कमी पडत असेल, अकॅडमीच्या माध्यमात कमी पडत असेल, शिकवण्याच्या माध्यमात कमी पडत असेल तर फीस वापस घेऊन जायची लगेच. ठीक आहे. महिन्यानंतर म्हणायचं तुमच्यामध्ये ह्या त्रुटी आहेत, तुमच्यामध्ये हे गुण नाहीत, फीस वापस केली जाईल बिनधास्तपणे. तुमचे पर्सनल प्रॉब्लेम ऐकून घेतले जाणार नाहीत. पण विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर गायडन्स वालीच अकॅडमी शोधा. पालकांनो, प्रॉपर गायडन्स वालीच अकॅडमी शोधा. तुमच्या एरियामध्ये अजून माझ्यापेक्षा चांगली असेल तिथे ठेवा, आणि शक्य असेल तर माझ्याकडे सुद्धा येऊ शकता. पण महिला वर्गासाठी येत्या काळामध्ये पोलीस भरतीतील संधी पाहता प्रॉपर गायडन्स जर मिळालं एखाद्या महिलेला किंवा मुलीला, ती नाव काढल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की सांगू इच्छितो. अकॅडमीच्या बाबतीत पण सांगण्यात आलं, विषयाच्या बाबतीत पण सांगण्यात आलं, मेरिट काय लागतं त्याचाही सुद्धा अंदाज घेतला. तुम्हाला ड्युरेशन म्हणजेच किती वर्षामध्ये तयारी करू शकता किंवा तयार होऊ शकता ते सुद्धा सांगितलं. आणि शेवटी फक्त जाता जाता एवढंच सांगेन, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्याकडे हॉस्टेल नाहीये मित्रांनो, हॉस्टेल ठेवलं पण नाही, वास ठेवलं नाही विद्यार्थ्यावर. मी जास्तीत जास्त कुठूनही आलात तर रूम मॅनेज करून देऊ शकतो चांगल्या एरियात व्यवस्थितरित्या. आमचं पण थोडंफार वाच असतं, अशा एरियात चांगल्या एरियात देऊ शकतो. त्याचा खर्च तुम्हाला भागवावा लागणार आहे. अकॅडमीमध्ये प्रॉपर गायडन्स मिळवण्याचं आणि तुम्हाला देण्याचं काम आम्ही करत असतो. त्यासाठी नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा होणार आहे. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.